विजय थलपती मुख्यमंत्री पदाचा भार स्वीकारताच घेतले 3 मोठे निर्णय, जे आजपर्यंत कुठल्याच मुख्यमंत्र्यांना घेता आले नाहीत. थलपती विजय याच्या या 3 निर्णयामुळे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान देखील हैराण झाले आहेत. अनेक वर्षे सत्तेमध्ये अनेक मुख्यमंत्री राहिलेले असताना देखील त्यांनी हा धाडसी निर्णय घेतला नाही, जो विजयने एका दिवसात घेतला. विजय जोसेफ म्हणजे थलपती यांनी आत्ताच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. खुर्चीवर बसताच त्यांनी फायलींवर ताबडतोब सह्या केल्या. पण त्यापैकी 3 निर्णयांची चर्चा संपूर्ण देशात सुरू झाली. निर्णय तमिळनाडूने घेतला, पण अक्षरशः दिल्लीचं मंत्रिमंडळ देखील हादरलं आहे. महाराष्ट्रामध्ये देखील याची चर्चा सुरू झाली, कारण ते निर्णय असे होते की जे प्रचार करताना ज्याच्यामध्ये आश्वासन दिले होते. खरं तर बऱ्याच वेळा असं होतं की अनेक नेते प्रचाराच्या वेळेस बोलतात आणि नंतर करायच्या वेळेस काहीतरी कारणं काढतात, काही गोष्टी करतात, काही गोष्टींना वेळ लावतात, असं आपण पाहिलं होतं. पण विजय, जो पहिल्यांदाच मुख्यमंत्री म्हणून निवडून आला, त्याने मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारताच 3 फायलींवर सही केली, 3 बिलं मंजूर केले आणि ज्याने अक्षरशः तमिळनाडूत तर त्याचे कौतुक झालंच, पण दिल्लीचे सरकार देखील हैराण झाले आहे. तमिळनाडूमध्ये गेल्या काही दिवसात जे घडलं त्यांनी केवळ दक्षिण भारतच नाही, तर पूर्ण देशाचं लक्ष तिकडे खेचून घेतले. अनेक वर्षांपासून एक अभिनेता, सुपरस्टार म्हणून ओळखले जाणारे थलपती विजय, जेव्हा यांचा विजय झाला होता, तेव्हा मुख्यमंत्रीपद त्यांना मिळू नये म्हणून अनेक लोकांनी प्रयत्न केल्याच्या चर्चा व्हायरल झाल्या होत्या. तिथल्या आधीच्या मुख्यमंत्र्यांकडे ज्यांचे थोडेफार आमदार निवडून आले होते, त्यांनी देखील त्यांना पाठिंबा दिला नाही. काही दिवसांपूर्वी त्यांना मुख्यमंत्री होताच येणार नाही, अशी ही गेम त्या ठिकाणी करण्यात आली, जी चर्चा झाली होती. पण अखेर अनेक विरोधी आमदारांनी पाठिंबा दिला, काँग्रेसने पाठिंबा दिला आणि थलपती विजय यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला. शपथ घेतली आणि शपथ घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच त्यांनी 3 फायलींवर सह्या केल्या. 3 निर्णय घेतले की जे निर्णय अक्षरशः जे अत्यंत जुने, अनेक वेळा सत्तेवर राहिलेल्या मुख्यमंत्र्यांना जमले नाहीत, असे निर्णय घेतले गेले. म्हणून त्यांनी नेमके असे काय निर्णय घेतले की ज्यामुळे दिल्ली देखील हादरलीये आणि संपूर्ण देशात त्यांच्या या 3 निर्णयांची चर्चा का सुरू झाली, त्याला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट. विजय मुख्यमंत्री बनताच असे 3 मोठे निर्णय घेतले, जे आजवर एकाही मुख्यमंत्र्याला घेता आले नाहीत. विशेष म्हणजे विजय यांच्या या 3 पावलांमुळे पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरही लोक बोलू लागलेत. इतकी वर्षे सत्तेत असून सुद्धा त्यांना असे धाडसी निर्णय का घेता आले नाहीत, असा सवाल विचारला जातोय. विजय जोसेफ म्हणजेच थलपती यांनी काल मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. खुर्चीवर बसताच त्यांनी काही मोठे निर्णय जाहीर केले. नक्की कोणते आहेत हे निर्णय, ज्यामुळे विजय यांचं पूर्ण देशात कौतुक होतंय? चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण सगळी माहिती सविस्तर पाहूया. चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. तमिळनाडूच्या राजकारणात गेल्या काही दिवसात जे काही घडलं, त्याने केवळ दक्षिण भारतच नाही, तर पूर्ण देशाचं लक्ष खेचून घेतलंय. कारण अनेक वर्षांपासून एक मोठा अभिनेता आणि सुपरस्टार म्हणून ओळखले जाणारे विजय काल अधिकृतपणे तिथले मुख्यमंत्री झाले. ही एका नव्या राजकीय वाटचालीची सुरुवात मानली जातीये. पण यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री होताच त्यांनी घेतलेले निर्णय भाजप आणि विशेषतः नरेंद्र मोदींच्या राजकारणासमोर भविष्यात मोठं आव्हान उभं करू शकतात. चेन्नईच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर पार पडलेला तो शपथविधी सोहळा केवळ एक सरकारी कार्यक्रम नव्हता, ते तर एका मोठ्या राजकीय शक्ती प्रदर्शनासारखं होतं. हजारो चाहत्यांची तुफान गर्दी, सोशल मीडियावर गाजणारे व्हिडिओ आणि थलपती नावाचा तो जयघोष, यामध्ये विजय यांची एंट्री मारण्याची पद्धत एखाद्या सिनेमातल्या सीनपेक्षा कमी नव्हती. शपथविधीच्या त्या मंचावर राहुल गांधी आणि विजय थलपती हे दोघंही अगदी शेजारी बसले होते. मुख्यमंत्री विजय आणि राहुल गांधी यांच्यात सारखी चर्चा रंगत होती. विशेष म्हणजे विजय यांनी राहुल गांधींचा उल्लेख माझा भाऊ असा केला आणि त्यांचा तो व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला. विजय यांनी राहुल गांधींना दिलेला हा जाहीर मान सन्मान केवळ मैत्रीपुरता मर्यादित नव्हता, तर तो एक मोठा राजकीय संकेत होता. विजय यांच्या या पवित्र्यामुळे भाजपच्या गोटात मात्र मोठी खळबळ उडाली. यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ पूर्ण केली आणि पदभार स्वीकारताच 3 मुख्य निर्णय घोषित केले. त्यातील पहिला आणि मोठा निर्णय म्हणजे आता 200 युनिटपर्यंत वीज बिल मोफत मिळणार. निवडणुकीच्या काळात विजय यांनी हे आश्वासन दिलं होतं. तमिळनाडूतील सामान्य कुटुंबांना आधार देण्यासाठी 200 युनिट वीज फ्री दिली जाईल आणि मुख्यमंत्री होताच त्यांनी सर्वात आधी याच फाईलवर आपली सही केली. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना थेट पैशांची बचत होणार आहे, असा मेसेज त्यांनी दिलाय. मी जे बोललो होतो तेच करून दाखवलंय, हे त्यांनी सिद्ध केलं.
दुसरा महत्त्वाचा निर्णय हा प्रत्येक राज्याच्या सुरक्षेसाठी गरजेचा असतो, तो म्हणजे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न. तमिळनाडूमध्ये महिलांवर होणारे जुल्म आणि गुन्हेगारांच्या वाढत्या संख्येमुळे सामान्य जनतेच्या मनात मोठी धास्ती होती. विजय यांनी प्रचारात सांगितलं होतं की जर मी सत्तेत आलो तर स्त्रियांच्या रक्षणासाठी एक स्पेशल फोर्स तयार करेन. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच त्यांनी त्या फाईलवरही स्वाक्षरी केली आणि स्पष्ट सांगितलं की इथून पुढे राज्यात कोणत्याही महिलेवर अन्याय झाला तर आरोपीला कडक शासन होईल. जर पोलिसांनी महिलांच्या तक्रारींबाबत ढिलाई दाखवली तर मी ते मुळीच सहन करणार नाही. मग तो पोलीस असो वा कोणताही मोठा नेता, कुणालाही माफी मिळणार नाही. विजय यांनी मुख्यमंत्री झाल्यावर अनेक गोष्टी केल्या, पण चर्चा मात्र त्यांच्या या 3 मुख्य कामांची जास्त झाली. पहिलं म्हणजे वीज बिल, दुसरं महिलांची सुरक्षा आणि तिसरं म्हणजे अँटी ड्रग टास्क फोर्स. विजय यांनी ठणकावून सांगितलं की तमिळनाडूतील तरुण पोरांना नशेच्या विळख्यातून बाहेर काढण्याची जबाबदारी आता सरकारची आहे. पंजाब आणि काश्मीरनंतर दक्षिण भारतात सुद्धा अंमली पदार्थांचं प्रमाण खूप वाढलंय. त्यामुळे विजय यांनी ड्रग्ज विरोधात खास पथक तयार करण्याची घोषणा केली. एवढंच नाही तर त्यांनी स्पष्ट केलं की जर कोणीही तरुण ड्रग्ज घेताना आढळला तर त्याच्यावर कडक कारवाई होईल, जेणेकरून पुन्हा तो अशा गोष्टींकडे वळणार नाही. विजय यांनी राजकारणात एंट्री करतानाच थेट मुद्द्याला हात घातला आणि सांगितलं की आधीच्या सरकारने राज्यावर 10 लाख कोटींचं कर्ज लादून ठेवले. परिस्थिती नाजूक असली तरी दिलेला शब्द मी मोडणार नाही असं आश्वासन त्यांनी जनतेला दिलं. तमिळनाडूतील शिकलेल्या तरुणांना नोकरीसाठी दुसऱ्या राज्यात जावं लागू नये म्हणून त्यांनी एक विशेष कमिटी बनवली असून प्रत्येकाला त्याच्या पदवीनुसार राज्यातच काम मिळेल आणि सरकारी भरती वेळेवर होईल असं त्यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री झाल्यावर अनेक योजनांना मंजुरी देताना त्यांनी प्रांजळपणे मान्य केलं की मला या पदाचा फारसा अनुभव नाही, पण लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी जीवाचं रान करेन आणि कामात काही उशीर झाला तर जनतेने मला समजून घ्यावं. त्यांच्या शपथविधीच्या वेळी एक वेगळाच प्रकार घडला. जेव्हा ते स्वतःच्या स्टाईलमध्ये शपथ घेऊ लागले तेव्हा राज्यपालांनी त्यांना थांबवून कागदावर लिहून दिलंय तसंच वाचायला सांगितलं आणि विजय यांनीही मग न चुकता प्रत्येक शब्द तसाच वाचला. पण खरी खळबळ तेव्हा उडाली जेव्हा त्यांनी भर मैदानात राहुल गांधींना आपला भाऊ मानलं, ज्यामुळे पूर्ण भाजपमध्ये चर्चा सुरू झाली. कारण विजय यांची विचारधारा भाजपच्या पूर्णपणे विरोधात जाणारी आहे. त्यांनी ठणकावून सांगितलं की आमच्या राज्यात आम्ही जाती धर्माला थारा देत नाही. माणूस कोणत्या जातीचा आहे यापेक्षा तो माणूस आहे हेच आमच्यासाठी श्रेष्ठ आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी विजय यांनी हायटेक AI टेक्नॉलॉजी, डिजिटल प्रचार आणि हाय स्पीड इंटरनेटचा मोठा वापर केला. इतकंच नाही तर त्यांचे AI अवतार सुद्धा प्रचारासाठी मैदानात उतरवले होते. विजय यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात वयस्कर लोकांच्या जागी डॉक्टर, इंजिनियर आणि नवीन विचारांच्या तरुणांना संधी दिलीये. कारण तरुणांना वाव दिला तरच राज्य खऱ्या अर्थाने प्रगती करेल असा त्यांचा ठाम विश्वास आहे. ते संपत नाही. तमिळनाडूच्या राजकारणात थलपती विजय यांनी हा क्रांती सुरू केली आहे. ही केवळ राज्यापुरती मर्यादित राहणार नाही, तर त्यांचे पडसाद लवकर संपूर्ण देशात उमटताना दिसतील. पण आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला याबद्दल काय वाटतं? विजय यांनी नक्कीच हे निर्णय, मोफत वीज, महिलांची सुरक्षा आणि ड्रग्ज मुक्ती हे खरोखरच 3 अंमलात येतील का, की हे फक्त सुरुवातीचे राजकीय स्टंट आहेत? तुमचे मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, कारण तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. आता मी तुम्हाला एक महत्त्वाची स्टेप बाय स्टेप पद्धत सांगणार आहे की जी तुम्हाला या संपूर्ण प्रक्रिया पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन निर्माण करेल. सर्वात आधी तुम्ही कोणत्याही राजकीय बदलाकडे पाहताना त्या नेत्याच्या मागील कामांचा आणि त्याच्या जाहीरनाम्याचा बारकाईने अभ्यास करा. दुसरी पायरी म्हणजे सोशल मीडियावर होणाऱ्या चर्चेला फक्त वरवर न पाहता त्यामागचे ठोस पुरावे शोधण्याचा प्रयत्न करा. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या भारतातील भागातील स्थानिक प्रश्नांची या निर्णयांशी तुलना करा. जर तमिळनाडूमध्ये हे शक्य असेल तर आपल्या राज्यात का नाही, पण हा प्रश्न विचारण्यास सुरुवात करा. चौथी पायरी म्हणजे अशी माहितीपूर्व व्हिडिओची लिंक आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून समाजात एक सलग नागरिक म्हणून आपण जागरूकता निर्माण करू शकू. पाचवी आणि शेवटची स्टेप म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून पुढचे अपडेट्स तुमच्याकडून मिस होणार नाही. राजकारणात ही फक्त बातम्यांची गोष्ट नसून ती आपल्या भविष्याची जोडलेली एक प्रक्रिया आहे. विजय यांची ही नवीन इनिंग यशस्वी झाली तर दक्षिण भारताचा चेहरा मोहरा
बदलू शकतो. त्यामुळे या विषयावर आपली चर्चा सुरूच राहू द्या. कमेंट्समध्ये तुमच्या मनातले प्रश्न विचारा. मी स्वतः तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा. आपण पुन्हा भेटूया अशाच एका सविस्तर आणि खळबळजनक विश्लेषणासह. तोपर्यंत पाहत राहा आपले चॅनल. धन्यवाद. तुमची एक कमेंट आम्हाला पुढच्या व्हिडिओसाठी प्रोत्साहन देते, त्यामुळे व्यक्त व्हायला घाबरू नका. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून आभार. जय महाराष्ट्र.